आगमन झालेलं असताना या गडावरती एवढा हजारोंचा जनसमुदाय उपस्थित आहे। माझ्या डाव्या बाजूला माझ्या माता भगिनी इकडे मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत। इथं माझ्या समोर आपल्या या गडावरच्या ओबीसी बांधवांच्या हक्क अधिकाराचा, या महाराष्ट्रामधील भटक्या विमुक्त जाती जमातीच्या माणसांचा एल्गार जर या माध्यमांच्या द्वारे या महाराष्ट्रामध्ये पोहोचतोय। माझ्या समोर सर्व माध्यमांचे प्रतिनिधी उभे आहेत। खूप थोड्याच वेळात मी माझं मनोगत व्यक्त करेन। पुढे जेवढी माणसं आहेत तेवढीच या व्यासपीठाच्या डाव्या बाजूला उजव्या बाजूला माणसं आहेत। 5 किलोमीटर रांग। अरे यांचे मेळावे कुठं होतात? तालुक्याच्या ठिकाणी होतात, जिल्ह्याच्या ठिकाणी होतात, पण आमचे मेळावे होतात डोंगराच्या कुशीला। आमच्या मेळाव्यांचं हे स्वरूप। अरे 4-4, 5-5 किलोमीटर माणसं चालत इथं वरती आले। या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मला सांगायचं आहे, थांबा थांबा, बोलू। येस, 10 मिनिटं आपल्याला बोलायचं आहे। पाऊस पडतोय वरून, बरोबर आहे का सर? अरे इथं जी माणसं उपस्थित आहेत, कुणाला गाडी डिझेल दिले का? कुणी? कुठल्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी काय दिलं का? अरे जरांगे सारख्या गाड्या कुणाला पुरवल्या का? कुणी? कुठल्या आमदार खासदारांना कुणी पैसे डिझेल वगैरे दिले का? कुठं बॅनर या कुठल्या आमदार खासदारांनी दिलं का तुम्हाला? कुणी? गावगाड्यामध्ये डोंगराच्या कुशीला काबाड कष्ट करणारी आम्ही माणसं आहोत। पदरच्या खिशामधले पैसे घालून इथं माणसं आलेत। आता काही माणसं म्हणतात, हाके सर आपले नेते बोलत नाहीत। बोलतील, निश्चित बोलतील, जबाबदारी आहे त्यांच्यावर। आज या गडावरती तुम्ही सगळेजण उपस्थित आहात, धन्यवाद। तर मला तुम्हाला सांगायचं काय आहे, ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे। मी जबाबदारीने सांगतोय, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगतोय। एका बाजूला म्हणायचं ओबीसीचं आरक्षण संपलं नाही, आणि दुसऱ्या बाजूला मात्र एका स्टॅम्प पेपरच्या भरोशावरती तुम्ही गावातील, कुळातील आणि नात्या गोत्यातील माणसांना तुम्ही आरक्षण दिलंय एका स्टॅम्प पेपरवरती। विखे पाटील तुम्हाला हा अधिकार दिला कुणी? मुख्यमंत्री महोदय, अरे एखाद्या माणसांचा, एखाद्या जातीला जात बदलण्याचा अधिकार तुम्हाला दिला कुणी? हा अधिकार इंद्र सहानी जजमेंट मध्ये हा अधिकार राज्य मागासवर्ग आयोगाला आहे, केंद्रीय मागासवर्ग आयोगाला आहे। आणि तुम्ही मात्र हा अधिकार कुणाला दिला? स्टॅम्प पेपरवरती गावातल्या ग्रामसेवकाला, कृषी अधिकाऱ्याला। तो ठरवणार जात। आता आम्ही इथं विचारपीठावरती उपस्थित होतो, काही माणसांनी आम्हाला गावातले शाळेचे शिक्षक जातीच्या पुढं कू लिहायला सांगतात। मी दाखला दिलाय, पण जातीच्या पुढं कुली, पुढं तर कुली नाही तर मागं तर कुली, आणि ते हुकूम। अरे महाराष्ट्रामध्ये अनेक चोऱ्या बघितल्या आम्ही, महाराष्ट्रात चोऱ्या, अनेक चोऱ्या बघितल्या, पण जात चोरांची टोळी मात्र आता सुसवार झालाय त्यांचा, जात चोरांची टोळी। अरे आरक्षण मिळायला जन्माला यावं लागतं, आरक्षण मिळायला। अरे इथं बघा, आता पारधी समाजाच्या माझ्या माता भगिनी आहेत, तिथं पारधी समाजाच्या गौरी गोपाळ आलेले आहेत, गोसावी आलेले आहेत, तांड्यावरनं बंजारा समाज आलाय, लोहार, सुतार, कुंभार, अरे किती जणांची नावं घ्यायची, नावं पाठ झाली मीडियाची सुद्धा। या गेवराईच्या आमदाराने काल परवा आमच्या बंजारा बांधवांच्या एसटी आरक्षणाला पाठिंबा दिला। त्या मुरकुल्या आमदाराला मला सांगायचं आहे, थांबा 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 थांबा
गेवराई मध्ये बंजारा समाजाचं मतदान 38,000 आहे. थांबा थांबा, या बंजारा समाजाच्या जे तांडे आहेत त्यांच्या घरावरचं पत्र निघालं नाही. तुला आमच्या पिढ्याने पिढ्याने मत दिली, तुला तोपर्यंत तांडा सुचला नाही, तोपर्यंत तुला एसटी आरक्षण सुचलं नाही. थांबा, या महाराष्ट्रामधल्या 18 पगड जाती एक झालेत. माळी, साडी, कोळी, तेली, हटकर, धनगर, सनगर, वंजारी, लोणारी, परीट, गुराव, गळची, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेरार, बेदार, रामोशी, बेलदार, वडार, सोनार, कुंभार, तेली समाज, नाभिक समाज. आता इथं तर पारधी बांधव आलेत, पारधी. थांबा थांबा, 2 मिनिटं थांबा. मी नुसती नावं नाही घेत. राज पारधी, शिकार पारधी, फासे पारधी, किती सांगू पारध्यांच्या उपजाती. बंजारा समाजाचं सांगू का? काय काय सांगू? अरे मूर्खुल्या, अरे तुम्ही जर हैदराबाद गॅजेट काढून जर तुम्ही ओबीसी मध्ये येणार असाल तर मग आमच्या बंजारा समाजाच्या बांधवांना वाटू शकतं ना, अरे आम्ही तर एसटी मध्ये होतो. थांबा थांबा, आमच्या धोबी बांधवांना वाटू शकतं ना आम्ही एसटी मध्ये आहोत. मग आमच्या धनगर बांधवांना पण वाटू शकतं आम्ही एसटी मध्ये आहोत. अरे आमच्या विजयंती मधल्या विमुक्त जातींना वाटू शकतो आम्ही एसटी मध्ये आहोत. अरे या महाराष्ट्रामधल्या फुले शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये आम्हा जातींना तुम्ही काय दिलं तर विजयंती दिलं. आम्ही ट्रायबल आहोत, विजयंती अ दिलं, विजयंती ब दिलं, विजयंती क दिलं, विजयंती ड दिलं. म्हणजे तुम्ही आम्हाला ट्रायबल मान्य केलं. पण आम्हाला जर तुम्ही एसटी मध्ये टाकलं तर मल्हारराव होळकरांच्या भाषेमध्ये मुळा मुठा नदीच्या काठावर हे जे आताचे आमदार खासदार आहेत ते धुणं बनवायला जातील. आत्ता पण जाऊ शकतात बरं का. तो मुरकुल्याचा कसा तिळपापड झालाय ना. आता म्हणाल तुम्ही खरं तर त्याची लायकी नाही बरं का त्याचं नाव घेणं एवढी. आणि आपल्यातली 1-2-4 माणसं काय म्हणतात माहितीये का, हा केसर उठसूट येतोय आणि बीड जिल्ह्यात येतोय. त्यांना सांगतो मी, या मुरकुल्याचा बाप आहे ना तिकडे बारामतीमध्ये, आता बारामतीमध्ये मोर्चा घेऊन आले. हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरीला चाललोय, नांदेड जिल्ह्यामध्ये चाललोय, जालना जिल्ह्यामध्ये चाललोय, परभणीमध्ये चाललोय. आणि आमच्या मुंबई उपनगरामध्ये आगरी, कोळी, भंडारी, कराडी, कोकणामधला कुणबी या सगळ्या माणसांनी महाराष्ट्रामध्ये एल्गार पुकारलाय. आता मी आलोय कुठं? शृंगारवाडी, शिरूर कासार तालुक्यात, गेवराई तालुक्यात, बंगाली पिंपळा, शेकटा, चकलंबा, चिंतरवणी. ए थांबा थांबा, बारकी बारकी गाव आहेत आजूबाजूला, वाड्या वस्ते आहेत. उमापूर, भालगाव, अरे शहाजान काय. थांबा थांबा, अरे बांधायचं नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. हे बघा, गोगलवाडीची सभा झाली 32 गावांची. गोगलवाडीची सभा झाली 32 गावांची आणि आजची शृंगारवाडीची सभा 50 गावांची. आणि परवा जी होणार ना, हे बघा, आम्ही जिल्हा तालुक्याला जात नाही, मी वाड्या वस्त्यावरती जातोय. आजच नगर जिल्ह्यामधली, अहिल्यानगर जिल्ह्यामधली सभा ठरवून आलोय. माऊली महाराज, बळीराम तात्या, हा जगन्नाथाचा रथ आहे आणि या जगन्नाथाच्या रथाला हात कुणाकुणाचा लागणार आहे? ज्याचा ज्याचा जगन्नाथाच्या रथाला हात लागेल तो पवित्र होणार आहे. आणि जे काय आडवी उभी जी काही चाकाखाली येतील
रथ अडवायला येतील त्यांच्या मुंडक्यावरनं हा रथ जाणार आहे. अरे 10% मतदाराला मुख्यमंत्री महोदय तुम्ही एवढं घाबरताय, 10% लोकांना एवढं घाबरताय तुम्ही. ऐका 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 10% लोकांना तुम्ही एवढं घाबरताय. आम्ही ओबीसी विजयंती बांधव किती आहोत? 60% आहोत. 60%. अजून आमची आंबेडकरी जनता, आमची आदिवासी जनता, त्यांचं किती मतदान आहे? 60-70% आपण जातो. मराठवाड्यातल्या माझ्या दलित बांधवांना माझं सांगणं आहे, नामांतर लढ्यामध्ये तुमची घरं जाणारे कोण होते? 56 मोर्चे काढले तुम्ही. 56 मोर्चामध्ये तुमची मागणी होती की अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा. आमच्या ओबीसीच्या कुठल्या माणसाने कधी अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा म्हणून मोर्चा काढला होता का? आता आमच्या मुस्लिम बांधवांना आमचं सांगणं आहे, छत्रपती संभाजीनगरचा खासदार कुणी पाडला? अरे इथं एक मेहबूब शेख नावाचा एक कार्यकर्ता होता, माझा मित्र आहे बरं का. अरे त्यांची मतं तुम्ही घेतली, पण त्या मेहबूब शेखला मतं नाही दिली तुम्ही. अजून सांगतो ऐका, अजून सांगतो, सगळे मुस्लिमांमधले 60% ओबीसी आहेत, ते आपल्या बरोबर आहेत. गावगड्यातल्या 18 पगड जाती एकत्रित येत आहेत. स्वर्गीय वंदनीय गोपीनाथराव मुंडे यांचा वारसा तुम्हाला आम्हाला चालवायचा आहे. आता हे का नाव घेतलं मी तुमच्या समोर? हे नाव घेण्याचं कारण असं आहे, आत्ताच आम्ही एका नेत्याच्या घरी गेलो होतो. गोपीनाथराव मुंडे साहेबांना पण इथल्या काही लोकांनी प्रश्न विचारला, आमच्या लोकांना प्रश्न विचारला, अरे मुंडे साहेबांनी तुम्हाला काय दिलंय? तोच प्रश्न माननीय मुंडे साहेबांना विचारला की मुंडे साहेब, आमच्या हातातला कोयता सुटला नाही, तुम्ही आम्हाला काय दिलं? त्यावेळी गोपीनाथराव मुंडे नावाचा माणूस बोलला, मी तुम्हाला जरी काही देऊ शकलो नाही तर मी तुम्हाला लढायला स्वाभिमान दिलाय. आज खरं उणीव भासते. माननीय छगनरावजी भुजबळ ठाम भूमिका घेत आहेत. गावागाड्यातला ओबीसी बांधव त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहतोय. आणि काही माणसं मला बोलत होती, 2 मिनिटं शांत चित्तानं ऐका ऐका. काही माणसं मला बोलत होती, हाके सर आपली माणसं बोलत नाहीत, हाके सर आपली माणसं बोलत नाहीत, हाके सर आपली माणसं बोलत नाहीत. वंदनीय गोपीनाथराव मुंडे यांची लेख सुद्धा जबाबदारीनं बोलली, जबाबदारी त्यांच्या खांद्यावर. गावगाड्यातल्या हर एक माणसाच्या हिताचं संरक्षण करणारे, मोजून मोपून, अरे आपण जबाबदारीच्या पदावर आहे. संविधान मानणारी, कायदा मानणारी. हे का बोलतोय मी तुमच्या समोर? कारण गावगाड्यातला एक आमदार बोलायला लागेल, एक मंत्री बोलायला लागेल. थोडे दिवस थांबा तुम्ही, फक्त एकी दाखवा, एकी. अरे मुंबईला थंड घेऊन गेला म्हणून मुख्यमंत्री तुमच्या समोर लीन झाला, आणि आमचा गावगाड्यातला 50% ओबीसी आणि आमची आंबेडकरी जनता, अरे आम्ही थोडे जरी एकत्रित आलो ना, थोडी माणसं. कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला 340व्या कलमामध्ये आरक्षण दिलं, 341व्या कलमामध्ये एससीला दिलं, 342व्या कलमामध्ये एसटीला दिलं. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, आता हे म्हणतोय ना, आमची लेकरं गरीब झाली आम्हाला आरक्षण पाहिजे, आमची लेकरं गरीब झाली आम्हाला आरक्षण पाहिजे. कसं देत नाही बघतूच, आणि कसं देत नाही बघतूच. अरे थांबा ओ थांबा, एक बटोळी मामा कुठे? आता आपण त्यांच्या प्रत्येक गोष्टीला उत्तर देत बसायचं नाही. आमचा बटोळे मामा एकटा बास आहे बरं का. आरक्षण कुणाला दिलं गेलं? आरक्षण गाव कुसाच्या बाहेर असणाऱ्या, डोंगराच्या कुशीला असणाऱ्या, गावगाड्यामध्ये शारीरिक श्रमाचं काम करणाऱ्या माणसाला
इथल्या व्यवस्थेनं शेकडो वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या म्हणून लोकांना गावच्या ग्रामदैवताच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश नाकारला, धनगराला ढोल वाजवायला लावला, भोयाला पालखीचा खांदा द्यायला लावला, नाभिकाला ड्युटीमध्ये तेल ओतायला लावलं, गावगाड्यातल्या 18 पगड जातीच्या लोकांना दुय्यम दर्जाची वागणूक ज्या जगीरदारांनी दिली, ज्या वतनदारांनी दिली, गावच्या पाटलांनी दिली, गावच्या देशमुख वतनदारांनी दिली, त्या माणसांना सुद्धा मला शिक्षणाच्या प्रक्रियेत आणायचंय, त्या माणसांना सुद्धा मला मान सन्मानानं जगवायचंय, असं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले. शांत चित्तानं ऐकायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, ज्या घरातली महिला चाऱ्याच्या आणि सरपणाच्या शोधात डोंगराच्या कुशीला जाते, ते घर कधी सुधारलेलं असू शकत नाही. ज्या घरातली महिला ऊसतोडीचं काम करते, ज्या घरातली महिला मेंढपाळीच्या व्यवसायाचं काम करते, त्या माणसांना मला शिक्षणाच्या प्रक्रियेत आणायचंय, असं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले. आणि ह्या जरांगेनं खुळखुळ्यानं, अरे ज्यांनी आरक्षण दिलं त्यांना सामाजिक न्याय दिला, गावगाड्याच्या शेवटच्या घटकापर्यंत सुखी असा स्वयंपाक या लोकशाहीच्या माध्यमातून पोहोचवला. त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो या खुळखुळ्याच्या एकदाही बॅनरवर दिसला नाही. टाकला बाबासाहेबांचा फोटो, टाकला राजर्षी शाहूराजाचा फोटो, टाकला महात्मा ज्योतिराव फुलेंचा फोटो. दोघांचा ऐका ऐका, अरे रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज, रयतेचे राजे शिवाजी महाराजांच्या आपल्या सर्व स्वराज्याच्या निर्मितीसाठी जीवाची कुर्बानी कुणी दिली? मी कायम सांगतोय, सांगितलं पाहिजे, लोकांच्या डोक्यात प्रकाश पडला पाहिजे. जीवा महाले, शिवा काशी, तानाजी मालुसरे, बेहेरजी नाईक. अरे ह्या माणसांचं आरक्षण आहे, बघून घेतो, ओबीसी मधलंच घेतो. तुम्ही आमचं खाल्लंय, तुम्ही आमचं खाल्लंय, तुझ्या बापाचं खाल्लंय, आणि तुम्ही आमचा महाराष्ट्रावर वरून खाल्ला. त्याचं काय? गावच्या उपजाऊ जमिनी यांच्या बापाच्या मालकीच्या, इथले कारखाने यांच्या बापाच्या मालकीचे, इथले आमदारक्या खासदारक्या यांच्या बापाच्या मालकीच्या, महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद यांच्या बापाच्या मालकीचं, गृहमंत्रीपद, महसूल मंत्रीपद, अर्थमंत्रीपद यांच्या बापाच्या मालकीचं, दुधाचे प्लांट, डीसीसी बँका यांच्या बापाच्या मालकीच्या. माझी सगळ्या लोकांना हात जोडून कळकळीची विनंती आहे, जाती जातीची युती करावी लागल, राजकारणाची समाजकारणाची शेती करावी लागल. लातूर जिल्ह्यामधल्या एका माझ्या बांधवाने आत्महत्या केली. भरत कराड नावाच्या पोराने आत्महत्या केली, नैराश्यातनं आत्महत्या केली. मुख्यमंत्री महोदय, आमच्या ओबीसी बांधवांच्या मनामध्ये राग आहे. आम्ही ज्या जबाबदारीने आम्ही तुम्हाला मतदान दिलं, आम्ही ज्या जबाबदारीने आम्ही तुम्हाला मतदान दिलं, आमच्या तांड्यावरून, वाड्यावरून, वस्त्यावरून, भटक्यांच्या घरामधून, पालामधून, गावगाड्याच्या बलुत्याच्या आलुत्याच्या घरामधून, अरे या जरांगेच्या आणि जरांगेला सपोर्ट करणाऱ्या माणसाला विरोध करण्यासाठी म्हणून आम्ही तुम्हाला मतं दिली. आणि तुम्ही मात्र एक GR काढला आणि एका ॲफिडेव्हिटद्वारे या मराठा समाजाच्या सर्टिफिकेटसाठी, सुलभीकरणासाठी तुम्ही एक GR काढला आणि आमचं आरक्षण संपवलं. आता हे म्हणतात ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही. कसा धक्का लागला नाही बरं? अरे ही राज्यकर्ती जमात तुम्ही आमच्या भटक्यांच्या, ओबीसीच्या, बलुत्याच्या, आलुत्याच्या झोपड्यामध्ये घुसवली तुम्ही, आणि तुम्ही म्हणताय ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. असं विखे पाटील, अरे लाज वाटली पाहिजे तुला. 5वी पिढी तुझी राजकारणात आहे, 5वी पिढी. अरे कारखान्याशिवाय आणि वायनरीशिवाय तुम्ही काय केलं? माझ्या अहिल्यानगर जिल्ह्यामधला माझा माळी समाज, धनगर समाज, वंजारी समाज, पिढ्यान पिढ्या माझ्या गोपीनाथराव मुंडेंनी सांगितलं, हा महाराष्ट्र आपल्याला चालवायचा आहे, हा महाराष्ट्र आपला आहे. मुख्यमंत्री महोदय,
हा महाराष्ट्र यांच्या बापाचा नाही, हा महाराष्ट्र गावगाड्यातल्या 18 पगड जातीचा आहे. छत्रपती शिवरायांच्या रयतेचा महाराष्ट्र आहे. तुम्ही एका जातीचे मुख्यमंत्री आहात, तुम्ही झुंडशाहीला घाबरला, मग गावगाड्यातलं एकच घर कुंभारच आहे, एकच घर माझ्या पारधी समाजाचं आहे. अरे त्याला तुम्ही गावगाड्यामध्ये 8 दिवसाच्या पलीकडे त्याचं पाल राहू देत नाही. आजपर्यंत माझ्या भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना नाथपंथी डबरी गोसावीला 8 दिवसाच्या पुढे पाल करून राहायचा या महाराष्ट्रातल्या गावामध्ये अधिकार नाही. त्यांचं आरक्षण तुम्ही राज्यकर्त्या लोकांना देणार, हे अजिबात चालणार नाही, देऊ शकत नाही. म्हणून माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे. घात केलाय ज्या भाजप म्हणतो की ओबीसी आमचा डीएनए, तुमच्या खांद्यावरती आम्ही डोकं ठेवलं तर केसानं गळा कापायचं तुम्ही काम केलंय. 2च मागण्या मी तुमच्या समोर व्यक्त करतो. एक उपसमिती विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली आहे, ओबीसीची उपसमिती माननीय चंद्रशेखर बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली आहे. पहिल्यांदा हा GR रद्द करा, दोन्ही उपसमित्या आमने सामने बसवा आणि मग GR काढा. संविधान काय म्हणतं, कायदा काय म्हणतं, मागास कोण, आणि मग आमचा मराठा बांधव जर मागास झाला असेल तर पुढे कोण गेलं. अरे आरक्षण म्हणजे गरिबी हटवाय, आरक्षण म्हणजे सोन्याची कौलवरती बसतात. आणि असं जर असतं तर 1950 ला माझ्या SC आणि ST बांधवांना आरक्षण भेटलंय, तुम्हाला आम्हाला 1994 ला भेटलंय. अरे मग 1950 पासून जर आरक्षणामुळे घरावर सोन्याची कौलं बरसत असते, जरांग्या कुळकुळ्या, घरावर सोन्याची कौलं येत नाही. माझ्या SC आणि ST बांधवांच्या घरावरती आजपर्यंत सोन्याची कौलं बसली असती, नाही बसली. कारण वाढपी तुम्ही आहे, वाढपी. इकडे विखे पाटील, इकडे पंडित पाटील, तिकडे सोळंकी पाटील, आणि इकडे अजून कोण मोहिते पाटील, अजून तिकडे कोण पवार पाटील. अरे मत द्यायची वेळ आली, मत द्यायची वेळ आली, आमच्या पोत्यावर बसलं. हे बघा, गेवराई तालुक्यामधल्या माझ्या अनेक मित्रांवरती गुन्हे दाखल केलेत, गुन्हे 17 गुन्हे दाखल केलेत गेवराईमध्ये. सुनील डाकणे वाघमोडे महाराज नोटीस दिली. अरे नोटीस, अरे मुख्यमंत्र्याची आयमाय काढली ज्या खुळखुळ्यानं 28 किलोच्या माणसानं, मुख्यमंत्र्यांची आयमाय. अरे हा मुख्यमंत्र्यांचा अपमान नाही, संपूर्ण महाराष्ट्राच्या 14 करोड जनतेचा अपमान आहे. त्याला नोटीस दिली का एखादी? आणि नुसत्या गेवराईमध्ये नाही, आमच्या बारामतीमध्ये सुद्धा, जिथं अजितदादा पवार पालकमंत्री ना, तिथं सुद्धा माझ्यासह 14 कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल केलाय. आता त्या अजितदादा पवारला माझं सांगणं आहे, मी सोमवारी बारामतीमध्ये हलग्या लावून वाजत गाजत पोलीस स्टेशनला जाणार आहे. आता काही माणसं म्हणतात, हा सर तुम्ही दंड थोपटला गेवराईमध्ये जाऊन. अरे 1.5 दिवस तुमच्या या पंडितची कार्यकर्ते आयमाईवरनं शिव्या देत होते, आणि तू गेवराईत ये, तुझा पायच काढतो म्हणत होते. अरे त्या गेवराईमध्ये आमची माणसं किती आहेत सांगू का? कुठे आहेत कोळेकर बंधू, कुठे आहेत महानोर बंधू, कुठे आहेत आजूबाजूचे आमचे उघडे साहेब, सगळी माणसं, सगळी आमचे माणसं किती आहेत माहिती आहे का? आता पुणेच जाऊ दे, एकदा काय व्हायचं ते बघू शकता. चिथावणी देत नाही, चिथावणी देत नाही. आम्ही संविधान मानणारी माणसं आहोत. अरे आमच्या 4 पिढ्यांनी तुम्हाला आम्ही मतदान केलं, आणि हा काय म्हणतो माहितीये का? आम्ही 4 पिढ्या झालो, आम्ही गेवराईचे आमदार आहोत, आम्ही सगळ्या लोकांना बरोबर घेऊन चालतो. अरे तुझ्याकडे 1000 कोटीची संपत्ती कुठनं येते? आणि आमच्या लोकांच्या, आमच्या बंजारा तांड्यावरचं 10 फुटाच्या वरचं पत्र निघालं नाहीत अजून, त्यांना रस्ता मिळाला नाहीत अजून. आमच्या धनगर बांधवांचं तर काय हाल आहे. खांडवी म्हणून गाव आहे, काल परवा मी खांडवीमध्ये गेलो, अरे तिथला रस्ता थांबवला या आमदारानं. एवढा जातीयवादी आमदार, आपल्या आमदाराला पुन्हा मतदान करायचंय. आम्ही बारामतीमध्ये 12 मध्ये यांची पुढे बांधायचे ठरवलंय. मग गेवराईचं काय घेऊन बसलाय? 12 मध्ये 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 12 मध्ये
हे का बोलतोय मी तुमच्या समोर? या महाराष्ट्रामध्ये तुम्ही आणि 18 पगड जातीच्या लोकांनी यांना आमदार केलं, यांना खासदार केलं, यांना मुख्यमंत्री केलं. यांच्या हातात कारखाने, यांच्या हातात सूतगिरण्या, यांच्या हातात डीसीसी बँका. आणि आम्ही मागास झालोय, आम्हाला ओबीसी मधनं आरक्षण पाहिजे. आम्ही मागास झालोय, आम्हाला ओबीसी मधनंच आरक्षण पाहिजे. तुम्ही मागास झाला, मग आता जरांगेला आमचं एक सांगणं आहे. आणि जरांगेच्या मागे एक महाराज उभे राहतात. ऐका 2 मिनिटं बसा खाली. आता ऐका, कुणबी सर्टिफिकेटच्या द्वारे तुम्ही ओबीसी मध्ये आलाय. आता आमच्यातली क्वालिफाईड आम्ही 11 पोरं सुचवतो. ऐका हो, आता पहिल्यांदा 11 विवाह आपल्यामध्ये करूया की. आता तुम्ही आमच्यात आलाय की नाही? 11 विवाह केले पाहिजेत का नाही केले पाहिजे? आता काय जात पात राहिलं का? आता सगळे सोयरे राहिलं का? आता पाटील, 96 कुळी, क्षत्रिय काय राहिलं का? आता पहिल्यांदा 11 विवाह जाहीर करा. आमच्याकडे 11 पोर आहेत बरं का. हे का बोलतोय? एन.डी. पाटील बोलले होते. एन.डी. पाटील, स्वर्गीय एन.डी. पाटील, लग्न ठरवायची वेळ आली की 96 कुळी, क्षत्रिय आणि गावच्या सरपंच पदाची निवडणूक आली की आम्ही ओबीसी, आम्ही मागासवर्गीय. एन.डी. पाटील बोलले होते, मी नाही बरं का बोललो. अरे चोरानो, जात चोरानो, मागासपणाचे डोहाळे लागले तुम्हाला. तुमची गरिबी आली तर आमचा एखादा व्यवसाय तुम्ही स्वीकारला का कधी? नंदीबैलवाल्याचा ढोलग गळ्यात अडकवलंय आणि घरोघरी गेलाय मागायला, किंवा आमच्या वासुदेवाचा टोप घातलाय, हरी विठ्ठल वासुदेव आला तर वासुदेव आला, वासुदेव आला तर वासुदेव आला. म्हणलं कधी तुम्ही? म्हणा ना एकदा. अरे तुम्ही कशात न येता नक्की? तुम्ही विजयंती अ मधनं येता का, ब मधनं येता का, क मधनं येता का, ड मधनं येता? तुम्ही कधी मेंढपाळीचा व्यवसाय केला? तुम्ही कधी धोब्याचा व्यवसाय केला? अरे ऊसतोडीचं जाऊ द्या. आणि आम्ही मागास झालोय. आणि आम्हाला ऐका की गायकवाड आहे बना, आम्हाला मागास ठरवलं होतं. तुम्ही कधी व्यवसाय केला बरं आमचा? बोलू त्या आलू त्याचा व्यवसाय कधी केला? नाही केला. अरे इकडं 96 कुळी म्हणायचं, इकडं आम्ही क्षत्रियत्व मिरवायचं. आणि एक तो लेखक विश्वास पाटील नावाचा लेखक म्हणला, दाखला घेऊन एक माणूस पुढे गेला आणि त्याच्या हाताखाली मला काम करावं लागलं. अरे लाज वाटते विश्वास पाटील तुमचे? लेखक म्हणून आम्ही तुम्हाला गळ्यामध्ये बांधत होतो आणि तुम्ही एवढ्या नीच प्रवृत्तीचे आणि एवढ्या जातीवादी मानसिकतेचे असाल असं वाटलं नव्हतं. पानिपत नावाची कादंबरी लिहिली आणि या माणसानं मल्हारराव होळकरांना जेवढा त्यांचा अपमान करता येईल तेवढा या माणसानं केलाय. आम्ही आता तुम्हाला ओळखलंय. गावगाड्यातल्या ओबीसीच्या बांधवांना माझं सांगणं आहे, माझ्या धनगर बांधवांना सांगणं आहे, बंजारा बांधवांना सांगणं आहे, वंजारी बांधवांना सांगणं आहे, तेली बांधवांना सांगणं आहे, गावगाड्यातल्या बलुच्या आलुच्याला सांगणं आहे, ही आपली एकी कधी फुटू द्यायची नाही. मागू आपण एसटीचं आरक्षण मागू, एससीचं आरक्षण मागू, पण आपल्या ताटातलं वाचवायचं का नाही वाचवायचं? ताटातलं वाचवायचं का नाही वाचवायचं? आजपासून 12 सभा आहेत कंटिन्यू, रोज एक सभा, अशा 12 सभा आहेत, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये सभा आहेत. आम्ही संघर्ष उभा करतोय. इथं मंडळी सगळी उपस्थित आहेत. मी सगळ्यांची नावं घेऊ शकलो नाही. म्हणजे माऊली शिरसाटापासून, आगाव साहेबांपासून, तांदळे साहेबांपासून, आमच्या बैराम तात्यांपासून, सानप साहेबांपासून सगळ्यांची नावं. अजिबात कुणी हे राग म्हणायचं नाही बाराक्षे साहेब, नाहीतर तुम्ही म्हणायला आम्ही रात्रंदिवस. अरे ही माणसं सकाळी 7 वाजता गावामध्ये जातात आणि लगेच मला व्हिडिओ कॉल करतात, हाके सर आम्ही या गावात आलोय. ही एकी आपल्याला महाराष्ट्राला दाखवून द्यायची. कोकणातली माणसं उठून बसलेत. पश्चिम महाराष्ट्रातली माणसं लोणंदला, सातारा जिल्ह्यामध्ये सभा होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या पेनूर पाटकुळला सभा होणार आहे. हे जे म्हणतात ना बीड जिल्हा तुझे येतोय, बीड जिल्ह्यात तुझे येतोय, अरे तुम्ही लय छोटी माणसं आहे. अरे उंदरानो थांबा 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 थांबा. काय बोलला माहिती का तो पापड्या? काय बोलला? आता म्हणाल तुम्ही म्हणाल परत इथं येत आहे. त्याला म्हणाव, मी आमच्या उमेदवार प्रियांकाताईच्या प्रचाराला फक्त 1च दिवस तुमच्या मतदारसंघात आलो होतो. 1च दिवस. ऐका 1 मिनिट, 1च दिवस. पण या पापड्या आमदाराच्या प्रचाराला आमच्या ताई आल्या होत्या, धनुभाऊ आले होते.
आमची माणसं जर तुझ्या मागे आली नसती ना, लगेच उपकार फेडले ना. थांबाना सांगतो, आमची जर माणसं जर आली नसती ना, आणि आमचे जर गोपीनाथरावजी मुंडे, अरे तू कुणाला मोठं केलं, किती लोकांना मोठं केलं. हा राईट बोलला, राईट. यांना जर राजकारणाची मतपेटीची भाषा समजत असेल तर याचं उत्तर मतपेटी असेल. इथल्या पक्षांना जर झुंडशाही कळत असेल आणि गावगाड्यातल्या छोट्या छोट्या घटकाचं हक्क अधिकाराचं आरक्षण संपवायचं असेल तर आम्ही 60-70% आहोत. बाबासाहेबांचे विचार आमच्या डोक्यामध्ये आहेत. गोपीनाथराव मुंडेंचा स्वाभिमान आहे. सुभेदार मल्हारराव होळकरांची तलवार आहे. संत गाडगे बाबा, नरहरी सोनार, गोरा कुंभार, संत सेवालाल, महात्मा बसवेश्वर, महात्मा ज्योतिराव फुले, महात्मा भगवान बाबा, कुणाची किती नावं घ्यायची. 400-450 जाती आहेत आमच्या. तुम्ही या आडवं हा महाराष्ट्र कोणाचा आहे ते आम्ही दाखवून देऊ. आपल्याला वज्रभूत ते तर होणार, ते सांगायची गरजच नाही. बर का, सणासुदीचे दिवस आहेत. मुंबईला लाखोच्या संख्येने जायचंय. आपले लोक तारीख ठरवतील. जायचं की नाही, जायचं की नाही. डोंगर दऱ्यातून, गावाच्या कुशीतून 18 पगड जातीची माणसं वाजत गाजत कुठं जातील? मुंबईला जातील. मुंबईला, बरोबर आहे का? ते एक बघा, अजून एक शेवटचा मुद्दा म्हणतो आणि माझं भाषण संपवतो. हे जरांगे आहे ना आणि बटोळे मामा, आता जरांगेंच्या आजपासून प्रश्नाला उत्तर फक्त तुम्ही द्यायची. कारण ज्या गावच्या बाबळी त्याच गावच्या बोरी. बटोळे मामा, फक्त तुम्ही उत्तर द्यायची. आमची पोर आहे ना, आमच्या पोराने आता ठरवलंय का नाही, ठरवलंय का नाही. आता मी पोस्ट ग्रॅज्युएट झालेला माणूस आहे, MA शिकलेला. मी हात कुठं सारलेलं? दंडाच्या वर. हे कुठं सारलेलं? बाह्या काय सारले त्या? का सारले त्या बाह्या? क्वालिफाईड असून बाह्या का सारलेत? माणसांच्या मनामध्ये ईर्ष्या निर्माण करायचे. काय बोलला माहितीये का आज बोलला, या छगनरावजी भुजबळांना म्हणला नेपाळमध्ये नेऊन टाका. कोण बोलला? हा जरांगे. आता ह्या जरांगेला उचलून समुद्रात नाही, थांबा, त्या टांझानिया म्हणून आहे, टांझानियामध्ये डोंगराच्या कुशीला तिकडं आता आम्हाला हे बोलावं लागतंय. हे रिॲक्शन आहे. बटोळे मामा, अरे काय किती फॅन फॉलोइंग वाढवून ठेवलाय राव. बैराम तात्या, जबाबदारी तुमची आहे. नवनाथ आबा, आता काय महाराज इथं बसलेत, नाहीतर मी लय काय काय बोलणार होतो. आणि हे बघा, आता जाता जाता सांगतो, आमच्या महाराजांनी एक गड निर्माण केलाय. गेल्या कित्येक वर्षापासून इथं पवित्र असं काम चालतं. पण महाराज, आमची जबाबदारी आहे. 1 कोट काय 2 कोट काय घेऊन बसला? मुख्यमंत्र्यांना घेऊन येऊ आम्ही इथं, बरोबर आहे का? भगवान बाबांच्या भगवानगडावरती माझ्या संत बाळूमामाची पालखी ज्या दिवशी येईल, भगवानगडावरती माझ्या संत सेवालालची ज्यावेळी पालखी येईल, भगवानगडावरती आमच्या नरहरी सोनार, संत सेना, गोरा कुंभार, संत जनाबाई, हे का बोलतोय? संत चोखामेळा, हे का बोलतोय? आम्हाला गावगाड्यातल्या 18 पगड जातीची युती करायची आहे आणि आमच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करायचं आहे. माजलेल्या लोकांना घरी बसवायचं आहे. आता तुम्ही म्हणाले, हे काय बोलताय सर, तुम्ही आमदाराच्या विरुद्ध बोलताय, खासदाराच्या विरुद्ध बोलताय, ती विखे केवढा मोठा. अरे ही माणसं एवढी फेदरट आणि घाबरटायची ना. तुम्ही जर एक झाला ना, एक, ही मतपेटीला लय घाबरते ती. तुम्ही फक्त एक व्हा, 1,500ला मत विकायचं, 1,500ला मत विकायचं नाही.
शपथ तर देणारच आहे, अजून टाइम आहे. आता अजून एक सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की तुम्हाला राज्यकर्ती जमात बनायचंय. काय बनायचंय? राज्यकर्ती जमात बना. असंच म्हणले का हो? कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्या मताला लाख मोलाचा अधिकार दिला. आता इथं बसलेल्या प्रत्येक माणसाच्या मताचं एकच मूल्य आहे ना. तुम्ही बटन दाबल्यावर एकच मत पडतंय ना. आणि टाटा, बिर्ला, अंबानी, पंडित, सोळंकी, पवार, कोणती काय बजरंग काय बधीर सोनवणे, चंदन चोर. अरे तुझी लायकी काय रे? तुझं शिक्षण काय? आणि म्हणतोय त्या लक्ष्मण हाकेला सांगा पहिल्यांदा ग्रामपंचायतीला निवडून येऊ द्या. अरे तू खासदार ऐका. अरे वळवाच्या पावसामध्ये ती नाहून निघालंय. वळवाच्या पावसामध्ये हाय ना आता रणांगण आणि लढाई आणि मैदान. घेऊ सबका हिसाब बराबर होगा, शान के साथ होगा और जान के साथ होगा. मी तुम्हाला काय बोलतोय? जबाबदारीने बोलतोय. हा महाराष्ट्र कोणाच्या बापाची जहागिरी नाही. आणि मुख्यमंत्री महोदय, तुम्हाला महाराष्ट्र बघायचा आहे, आरेवाडीच्या बिरोबाला या. तुम्हाला महाराष्ट्र बघायचा आहे, पोहरा देवीला या. तुम्हाला महाराष्ट्र बघायचा आहे, भगवान गडावर या. तुम्हाला महाराष्ट्र बघायचा आहे, जेजुरीच्या खंडोबाला, मालेगावच्या खंडोबाला या. तुम्हाला महाराष्ट्र बघायचा आहे, मडीला या. तुम्हाला महाराष्ट्र बघायचा आहे, सावरगावला या. तुम्हाला महाराष्ट्र बघायचा आहे, वडीला या. तुम्हाला महाराष्ट्र बघायचं आहे, पालीला या. तुम्हाला महाराष्ट्र बघायचं आहे, चौंडीला या. तुम्हाला महाराष्ट्र बघायचं आहे, अरणला या. तुम्हाला महाराष्ट्र बघायचं आहे, धिवरीला या. तुम्हाला महाराष्ट्र बघायचं आहे, आदमापूरला या. तुम्हाला महाराष्ट्र बघायचं आहे, एकविरा देवीला या. का बोलतोय हे? काय बॅनर लावल्यात, काय पोस्टर लावल्यात. अरे 10% मत आहेत त्यांच्याकडे, आमच्याकडे 50-60%, 70% मत आहेत. सांगतो हा तुम्हाला सांगू का? त्याने फक्त राजीनामा द्यायचा, राजीनामा. तुझ्याकडे दम आहे ना? प्रकाश सोळंकी, बजरंग सोनवणे आणि मुडकुल्या, तू फक्त राजीनामा दे अगोदर, आणि मग तुला जरांगेची काय घ्यायची ती घे. आणि ह्यांनी जर आपलं पंचायत राज मधलं आरक्षण घेतलंय ना, घेऊ द्या यांना पंचायत राज मधलं आरक्षण. आमदार आणि खासदार कुठनं होते ते बघू आपण. बरोबर आहे का चुकीचं आहे? घेऊ की थांबा जरा थांबा की. हे बघा, गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना, 18 पगड जातीच्या लोकांना माझं सांगणं आहे, आपली जिम्मेदारी आहे, आपली जबाबदारी आहे. आपण जबाबदारीने वागायचं, जबाबदारीने बोलायचं, संविधानाचं तत्व बोलायचं, आणि आपल्यामध्ये गड्या फूट तेवढी पडू द्यायची नाही. डायरेक्ट घेऊ, सगळे घेऊ. आडव्या पट्ट्या. हे बघा, एक मिनिट उभं तास घातलं म्हणजे नांगरेत होती का? 8 तास घालावं लागतं की नाही? घातलं जातील, काळजी करू नका. बरोबर आहे का? लावू बरं का. खूप काही बोललोय. फक्त इथून पुढे महाराष्ट्र एकच बघेल, ओबीसी म्हणजे काय असतं, भटक्या विमुक्त जाती जमाती म्हणजे काय असतं, बहुजन म्हणजे काय असतात. एकच सांगतो, एकच. हे बघा, कोण काय म्हणतील, आणि ह्याच्याकडे काय आहे? काशीरामांकडे काही सुद्धा नव्हतं. उत्तर प्रदेशचा 4 वेळा मुख्यमंत्री काशीरामांनी केला. गोपीनाथराव मुंडेंकडे काही सुद्धा नव्हतं. नाथरा गावामधून संसद भवन पर्यंत, दिल्ली पर्यंत कोण पोचला? एक ऊसतोड मजुराचा पोरगा पोहोचला. त्यामुळे मनात आणलं ना तुम्ही, आम्ही कुणाची ही माय व्याली नाही आपल्या समोर यायची. खूप काही बोलू शकतो, खूप काही बोलू. वरुण राजांचं आगमन झालंय, आणि 4-5 किलोमीटर तुम्ही चालत आलाय. परत तुम्हाला 4-5 किलोमीटर चालायचंय. माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, ही ओबीसीची वज्रमूठ
दिवसेंदिवस होणाऱ्या सभेला वाढत गेली पाहिजे एवढा आशावाद व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय ज्योती, जय मल्हार, जय अहिल्या, जय क्रांती, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.